नमस्ते. हो हो हो. हा हा हा. चला. पहिला दिवस आहे त्याचा बस खाली. चला राहू द्या सर, समोर बघा, समोर इकडे बघा सगळ्यांनी. असं तुम्ही शाळेत गेल्यासारखं. थँक्यू. शाळेत शाळेमध्ये आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच स्थायी समितीचे सभापती माननीय कामेशभाऊ कांबळे हे आलेले आहेत. त्यांच्यातर्फे सर्व मुलांना पुरेशा अशा वह्या, त्यानंतर पाण्याच्या बॉटल, त्यानंतर दप्तर, हे सर्व तुम्हाला वितरित होणार आहे. आणि त्यातला आपण काही भाग आता वितरित केलेला आहे. तर आपल्या जिल्हा परिषदेमध्ये बघा, शिक्षण मोफत आपण म्हणतो, पूर्ण शिक्षण मोफत असं आपण म्हणतो. पण त्यातल्या ह्या ज्या गोष्टी कामेश भाऊने दिल्यात, त्या गोष्टी झडपेकडून मिळतात का? नाही मिळत. वह्या मिळतात का? नाही मिळत. पाण्याची बॉटल असेल, दप्तर असेल, किंवा ते काही मुलांना अजून सायकल वगैरे वाटप करणार आहेत. तर ह्या गोष्टी जिल्हा परिषदेकडून मिळत नाही. आणि त्यांनी जे दिलंय ते दिल्यामुळं 100% मोफत शिक्षण आता आपलं जिल्हा परिषद शाळेचं. सायकलीचं म्हटलं तर ज्या मुलांना लांब पल्ल्याला जायला लागतं, मोठी जी मुलं आहेत 8वी 9वी 10वीला, त्या मुलांना पालकांना काय काय परवडत नाही, रिक्षा परवडत नाही किंवा इतर कुठलं जाण्या येण्याचं साधन परवडत नाही, अशा मुलांना आपले भाऊंनी सायकली वगैरे दिलेले आहेत. आणि अशा प्रकारे भाऊ आमच्या शाळांवर कृपा दृष्टी तुमच्या अशीच राहू दे सगळ्या शाळांवर. आणि आपल्या मुलांचा जसा विकास जास्तीत जास्त करता येईल तसा आम्ही प्रयत्न करू. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी माझ्या समोर पंचायत काही गायकवाड माझी दादा असतील, बाबा असतील, राजाचे दादा असतील, त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपण शालेय शिक्षण साहित्य वाटपाचा जो कार्यक्रम केला होता त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित होती. येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेचं प्राथमिक शिक्षण चांगल्या प्रमाणे आणि आपण सेमी इंग्लिश तुम्हाला चालू करतो. सगळ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्याला पण आपण सेमी इंग्लिश साठी अनेक शिक्षक कमी पडतो पण शिक्षक देतो आपण. आणि शाळा स्मार्ट स्कूल मध्ये वर्ग करून या जुन्या खोल्या आहेत त्या सगळ्या काढून आपण नवीन खोल्या या शाळेला आधी जाहीर करतो. त्याप्रमाणे पद्धत मधून मुलांसाठी आरोग्य पेट्रोल असते, त्यानंतर मुलांना ज्या काही अडचणी होत होतील आणि एक पालक योजना आपण चालू करतो की ज्यांना आई किंवा वडील असेल त्यांना आपण महिन्याला 2200 रुपये आपण चालू करणार.
समिती शाळा व्यवस्थापन कमिटी असते त्या धर्तीवर केंद्राची कमिटी करते. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य उपाध्यक्ष असतील, त्यानंतर गावातील ज्येष्ठ मंडळी, जिल्हा झालेले शिक्षक आणि जे सदस्य असतील कमिटीमध्ये शाळा व्यवस्थापन कमिटीचे एक कमिटी आपण स्थापन करतो. या कमिटी सगळ्यांमध्ये महिन्याला निर्णय होणार आहे. शाळेला काय अडचणी आल्या त्या कमिटीसाठी आपण आपल्याला देता येते. त्यामुळे जास्त तणाव येणार नाही. आणि येणाऱ्या काळात ज्या काही अडचणी असतील, अंगणवाडी सेविका आहेत, त्या आता सेविका आहेत, त्यांनी पण सर्वे करावा. जे पालक असतील, ज्या कोण निराधार महिला असतील किंवा जे गांधी असतील, श्रावणबाळ योजना असतील, त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवायच्या. आता नवीन जिथं घरकुलासाठी आलेला आहे. साधारणपणे आपल्या खेड गटाला 450 घरकुलाचं उद्दिष्ट आलेलं आहे. तर लवकरात लवकर त्यांचे फॉर्म कलेक्शन करणे, माहिती वळाला गाठा देणे, त्या सुविधा केल्या तर त्यांना पण त्याला लाभ देईल. आणि जे विद्यार्थी आपल्या नोंदणीमध्ये पाहतो त्या सर्वांना आपण सायकल देतो. भरत आहे जेणेकरून त्यासाठी आणि त्यानंतर जे त्या सर्व तुम्हाला पोहोचण्यासाठी महिला आणि कार्यक्रम आणि ठिकाणी एकच मिनिट. आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य कामेशदादा कांबळे तसेच कोमल गायकवाड यांच्या विचार संकल्पनेतून आज या आम्ही लहानाचा मोठा झालो. या खेडमध्ये अनेक जिल्हा परिषद सदस्य आले, निवडून गेले, त्यानंतर परत त्यांची 5 वर्ष पूर्ण झाली. परंतु असा पहिलाच आपल्याला जिल्हा परिषद सदस्य भेटलेला आहे किंवा जिल्हा परिषद शाळा खेड जिल्ह्याची शाळा ह्या सांभाळणारा माणूस आणि असं पद स्वीकारणारा माणूस आणि त्या पदाला शोभणारा माणूस आणि दातृत्व असणारा माणूस आज आपल्याला खऱ्या अर्थानं भेटलेला आहे. कामेश कांबळे यांच्या रूपाने आपल्याला भेटलेला आहे की आज तुम्हा मला सगळ्यांना बघायला मिळलेलं आहे. आणि त्यानंतर असं प्रत्येक ठिकाणी ते वाटप करत आहेत. कृष्णानगर असेल, माहुली असेल, खेड असेल, असं प्रत्येक ठिकाणी त्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि शाळा बोलक्या करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. इथल्या शिक्षकांना सुद्धा विनंती आहे की आपण या खेड गावामध्ये असणारा विद्यार्थी हा खरोखर विद्यार्थी ह्या गावातून बाहेर गेला नाही पाहिजे, अशी आपण दक्षता घेतली पाहिजे. तुम्हाला येणाऱ्या अडचणी ह्या त्यांना सांगा, त्यावर पर्याय ते काढतील. तुम्हाला कुठल्या आर्थिक असतील, नियोजन असतील, काय असतील हे करण्याचा प्रयत्न आणि ते सोडवण्याचा प्रयत्न ती करतील एवढी मी हमी देतो. आणि पुढील कार्यक्रमाला आम्हाला